हॉस्टेलमध्ये IIT मधील PhDची विद्यार्थिनी असलेल्या तरुणीनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। प्रियंका जसवाल असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव असून तिनं टोकाचं पाऊल उचलल्यानं कुटुंबियांना धक्का बसलाय। मात्र प्रियंकाने हे धक्कादायक पाऊल उचलण्या काही तास आधीच आपल्या कुटुंबियांशी फोनवरून संवाद साधला होता। यावेळी तिनं मला उद्या सकाळी फोन करून लवकर झोपेतून उठव अशी विनंतीही आपल्या आईला केली होती। असं असताना काही तासात असं नेमकं काय घडलं की प्रियंकाला आपला जीव नकोसा झाला, याबाबत गूढ निर्माण झालेला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रियंकानं मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथून MTech शिक्षण घेतलं होतं। यामध्ये ती चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानं तिला IIT मध्ये प्रवेश मिळाला होता। त्यानंतर ती जोमानं अभ्यासही करत होती। मात्र आता तिनं थेट जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्यानं खळबळ उडालेली आहे। बुधवारी रात्री प्रियंका अगदी मनमोकळेपणानं आपल्या आई-वडिलांशी बोलत होती। तसंच झोपेतून उठायला उशीर होत असल्यानं नाश्ता करायला उशीर होतो, त्यामुळे उद्या सकाळी 7 वाजता मला फोन करून उठव असंही तिनं आपल्या आईला सांगितलं होतं। दुसऱ्या दिवशी तिला उठवण्यासाठी आईने फोन केल्यानंतर प्रियंकाने फोन उचलला नाही। त्यामुळे आई-वडिलांनी IIT प्रशासनाला याबाबत सांगितलं। IIT प्रशासनानं चौकशी केली असता त्यांना प्रियंका मृत अवस्थेत आढळून आली। दरम्यान प्रियंकानं गळफास घेण्यासाठी ऑनलाईन 2 दोऱ्या मागवल्या होत्या अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। मात्र तिनं कोणत्या कारणातून आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र असं कोणतंही पाऊल उचलताना मुलांनी देखील आई-वडिलांचा खूप विचार करणं गरजेचं आहे।